सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघालेली आहे आणि आताच व्हिडिओला लाईक करून घ्या। यामध्ये जे शिक्षण 10वी पास मागितलाय, मुलं आणि मुली म्हणजे महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जाहिरात आलेली आहे। ते सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर जाहिरात दाखवा। तर सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली, तर आपल्याला फॉर्म वगैरे कशा प्रकारे भरायचा, कोणत्या लिंकवरून भरायचा, कुठून भरायचा आहे ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, तर यामध्ये 10वी पास लागते, कोणते 12वी पास यामध्ये शिक्षण आहे। आणि यामध्ये जे कोणत्या पेपरने आपलं जे विद्यार्थी मित्रांनो कोणती मुलाखत नसणार आहे, तर ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 22,000 रुपये महिना भेटणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म कसा भरायचा, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला वेबसाईटची लिंक दिली आहे, तर तुम्ही तिथून चेक करू शकता। तरी सुद्धा तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले क्रोमवर आपल्याला काय करायचं आहे, SGB रजिस्ट्रेशन आपल्याला सर्च करायचं आहे। आणि हे सर्च केल्यानंतर ही वेबसाईट या ठिकाणी आपल्याजवळ येणार आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जाहीर सूचना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा नागपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्याकरिता। त्याचबरोबर बघू शकता आणखीन या ठिकाणी थोडं खाली यायचं आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी इथं अप्लायचं नाव आहे की नाही, आपल्यावर क्लिक करून आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ही भरती बघा, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर ही सुरक्षा रक्षक मंडळची या ठिकाणी भरती चालू आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघू शकता खाली आपण या ठिकाणी आलो, तर बघा या ठिकाणी जाहीर सूचना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता समुच्च पूल तयार करण्यासाठी जाहिरात नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 317 जागा ज्या आहेत, 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल म्हणजे समुच्चक पूल म्हणजे काय की जागा त्या ठिकाणी म्हणजे 317 जागा आहे। समुच्चक पूलला जे 317 जागा म्हटलं जाते। त्यानंतर तयार करावयाच्या आहे त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक त्याचबरोबर बघा तुम्ही 27 या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी खाली काय दिला आहे, 29/4/2026 ते 28/5/2026 पासून आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि फॉर्म जर भरायचा असेल तर इथं अप्लायचं नाव आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि इथून जे विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती आपल्याला भरायची आहे। अशा प्रकारे फॉर्म भरू शकता आणि नाही जमला तर सायबर कॅफेमध्ये जाऊ शकता। तर जाहिरात दाखवून देतो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती आहे। फक्त जे आहे नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा या 4 जिल्ह्यासाठीच निघाल्या। बघा सुरक्षा रक्षकांची नोंदणी प्रक्रिया राबवण्याकरिता प्रसिद्ध करायची जाहिराती कार्यपद्धती। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेले जे वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितला आहे आणि 18 ते 40 पर्यंत मागासवर्गीय कॅटेगरीसाठी। आणि यामध्ये 12वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता। उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर आणि छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर वजनचा जर पाहिलं तर पुरुष उमेदवारांना 50 किलोच्या वरता वजन असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली जर असेल तर फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते। महिला उमेदवारांसाठी 45 किलोचे वजन पाहिजे, 45 किलोपेक्षा जर कमी वजन असेल तर फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते। आता निवड कशा प्रकारे होणार आहे, तर पहा उपरोक्त प्रमाणे निकषात बसणाऱ्या उमेदवारांची मैदानी परीक्षा खालील प्रमाणे असेल। मैदानी चाचणी ही एकूण 100 गुणांची असेल व मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे। मैदानी चाचणीमध्ये अनुत्तीर्ण अर्जदारांचा अंतिम गुणवत्ता यादीकरिता विचार केला जाणार नाही। मैदानी चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून मैदानी चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल। आणि मैदानी परीक्षा बघू शकता एकूण 100 मार्काची आहे, ज्यामध्ये 1600 मीटर आहे, 800 मीटर आहे, 1600 मीटर 40 मार्कासाठी आहे, 100 मीटर या ठिकाणी 1600 आणि 800 40 मार्कासाठी आहे, गोळाफेक 100 मीटर या ठिकाणी 30 मार्कासाठी। अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड आहे। तर बघा हे पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड आहे। तुम्ही जर 1600 मीटर रनिंग मारली, 5 मिनिट 10 सेकंड वेळ त्यापेक्षा कमी 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 36 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 32, 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली 28 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत
मारली 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंद 6 मिनिट 50 सेकंद पर्यंत मारली 20 मार्क. 6 मिनिट 50 सेकंद 7 मिनिट 10 सेकंद पर्यंत मारली 16 मार्क. आणि 7 मिनिट 10 सेकंद 7 मिनिट 30 सेकंद पर्यंत मारली 10 मार्क. आणि त्याचबरोबर बघा यामध्ये 100 मीटर धावणे बघा तुम्ही जर 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क. 11.50 सेकंद 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले 24 मार्क. जसजसा तुमचा टाइम वाढणार आहे तसतशी कमी मार्क भेटणार आहे. स्क्रीनवर दिसत आहे. त्यानंतर गोळाफेक आहे. यामध्ये 30 मार्कासाठी 8.5 मीटरपेक्षा जर जास्त आपण गोळा फेकला 30 मार्क आपल्याला पैकीच्या पैकी भेटणार आहे. आणि गोळा फेकताना उमेदवाराला पायाचा स्पर्श सुरुवातीला सीमारेषेला झाल्यास ती संधी बाद ठरवली जाईल व एक जादा संधी देण्यात येईल. गोळा फेकताना एक चूक क्षम्य असून त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीये. ठीक आहे. फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मधावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जाणार आहे. त्यानंतर आता महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे. तुम्ही जर 800 मीटर रनिंग जर समजा 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क. 3 मिनिटे 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क. 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क. आणि 100 मीटर बघा तुम्ही या ठिकाणी 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. 14 ते 15 सेकंड लागले 24 मार्क. 15 ते 16 सेकंड लागले 20 मार्क. 16 ते 17 सेकंड लागले 16 मार्क. 17 ते 18 सेकंड लागले 12 मार्क आपल्याला भेटणार आहे. गोळाफेक बघू शकता 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे. जसा कमी तुम्ही या ठिकाणी फेकणार आहे तसा मार्क कमी आपल्याला भेटणार आहे महिला उमेदवारांचा गोळा. ठीक आहे. तर या ठिकाणी सूचना काही वाचू शकता. त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांच्या नोंदणी प्रक्रियेत खालील विशेष अर्हता प्राप्त उमेदवारांना द्यायचे अधिकचे गुण. तर पहा तुमचा जर MSc झालं असेल तर 4 मार्क भेटणार आहे. NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेट असेल तर 4 मार्क भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट असेल तर 6 मार्क भेटणार आहे. तर बा अधिकचे गुण हे जास्तीत जास्त 10 गुण आहे. या मर्यादेपेक्षा ग्राह्य धरण्यात येतील. ठीक आहे. अंतिम गुणवत्ताची यादी करायची कार्यपद्धत बघा. अंतिम गुणवत्ता यादी ही मैदानी चाचणीतील प्राप्त गुण व अधिकचे गुण मिळून निश्चित करण्यात येईल. मैदानी परीक्षेचा निकाल अंतिम झाल्यानंतर संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने जिल्हा पोलीस प्रशासन सदर निकाल संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षाकडे बंद लिफाफ्यात पाठवावा. संबंधित मंडळाच्या अध्यक्षाने सदर निकाल अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवावा. शासनाकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर मंडळाने सदर निकाल प्रसिद्ध करावा. त्यानंतर वैद्यकीय तपासणी बघा तुम्ही या ठिकाणी तर अशा प्रकारे मेडिकल होणार आहे. नोंदणीसाठी पात्र उमेदवारांची यादी बघा. ठीक आहे. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक नोंदीत कार्यरत सुरक्षा रक्षकांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या वारसांची नोंदणी करण्याबाबतचे निकष तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जाहिरात या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.